ऍक्च्युली तुमच्या संशोधनाचा जो काही गाभा आहे, कोर आहे, हे त्या आर समितीला तुम्ही पटवून देण्यासाठी हा संशोधन आराखडा तयार करायचा आहे. याचा अर्थ असा आहे तर तुमचं संशोधन कार्य कोणत्या पाथवेनं पुढे जाणार आहे हे तुम्हाला या आराखड्यातून आर समितीला पटवून देणं अपेक्षित आहे. म्हणून ती कमीत कमी आणि मोजक्या नेमक्या आणि अर्थपूर्ण शब्दात आपल्याला हा आराखडा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आराखड्याचं महत्व अधोरेखित करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे का माझा आराखडा अचूकच तयार झाला पाहिजे. तो ग्रामॅटिकली अचूक असला पाहिजे, तो सेंटेन्सच्या दृष्टीने अचूक असला पाहिजे, रिसर्चच्या दृष्टीने अचूक असला पाहिजे, संशोधनाच्या वेगवेगळ्या स्टेप्सच्या दृष्टीने अचूक असला पाहिजे आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहता कामा नये या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्या स्टेप्स माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आजच्या या सत्रामध्ये आपण याविषयी विस्तृत अशी चर्चा करणार आहोत.